कॅटेजनची केस टिलोजन मध्ये ती जातातच. म्हणजे जे ॲनोजन, कॅटेजन आणि टिलोजन स्टेज आहे. ॲनोजन हा ग्रोईंग स्टेज आहे, हा 2 ते 4 वर्षाचा आहे. बट ऊन, वारा, पाऊस हे आपले जे लेडीज नॅचरल आहे ते दुर्लक्ष होत आहे त्यांचा आणि ते फॉलच होत राहतात. म्हणजे ॲनोजन स्टेज त्यांच्या वाट्याला येतच नाही आहे. मग अशा वेळेला आपल्याला रिग्रोथ फार गरजेचं आहे. मग ते आपण डर्मा रोलर्स, डर्मा पेन आणि PRPs या 3 माध्यमातून आपण करतो. म्हणजे की या प्रोसिजर्सनी करतो की जेणेकरून त्यांना लवकरात लवकर रिझल्ट्स मिळू दे. आणि हे केस तर लिटरली 4 डेज मध्ये चालू होतात आपली रिग्रोथ. म्हणजे आता ट्रायकोलॉजी एवढा फास्टर आहे की रिग्रोथ आपली लिटरली 4 डेज मध्ये डन होते, चालू होते पेशंटला आणि द थिंग्स आर डन. आणि हेअर ट्रान्सप्लांटेशन पण आहे की बाबा जेणेकरून जर त्यांना फास्टर पाहिजे आहेत रिझल्ट्स तर पीपल गो फॉर हेअर ट्रान्सप्लांटेशन. ओके, म्हणजे अशा बऱ्याच खरं तर ट्रीटमेंट आहेत. आणि ट्रीटमेंट विषयी मला खरं तर आपल्याला आणखी विचारायचं आहे. ह्या ट्रीटमेंट आपण एक ट्रायकोलॉजिस्ट म्हणून सांगितलं, एक कॉस्मेटॉलॉजिस्ट म्हणून सांगितलं, पण बरेच वेळा असा ओढा असतो की जाऊन सॅलॉनमध्ये ट्रीटमेंट करायची. तर ह्याचे काही दुष्परिणाम असतात का? ह्या ट्रीटमेंट काही वेगळ्या असतात का? सलॉन जास्त बोलणं नाही योग्य नाही आहे. बट हे टेम्पररी ट्रीटमेंट आहे. जर आपल्याला टेम्पररी कोणतं फंक्शन आहे आणि हे असेल तर प्लीज गो फॉर इट.